सर्वांचे लाडके लोकनेते, तुमचा नेता आणि पिता मुंडे, तुमचा नेता आणि माझा पिता गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या, खरं तर मला हा शब्द बोलायला आवडत नाही, पण त्यांची आज जयंती आणि मुंडे साहेबांनी जे प्रेम आपल्याला दिलं, जो सन्मान आपल्याला दिला, जो स्वाभिमान आपल्याला दिला, त्याचा वसा आणि वारसा चालवण्याचा विडा मी ते असतानाच उचलला होता, पण त्यांच्या जाण्यानंतर या ठिकाणी जिथे त्यांची समाधी आहे त्या समाधीवर जेव्हा मी त्यांना अंतिम संस्कार करत होते, त्यांना अग्नी देत होते, तेव्हा मी त्यांना शपथ घेतलेली आहे की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. मुंडे साहेबांचा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे, सोपा नाही. त्यांना शोभेल असाच संघर्ष मलाही वाटायला आला का नाही जिजा? एकतर आपल्या पित्याचं जाणं सहन करायचं, त्याच नंतर या तसं त्यानंतर राजकारणासारख्या या क्षेत्रामध्ये त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये राजकारण करायचं आहे. हे काही एवढं सोपं काम नाही, येरागबाळ्याचं काम नाही. मुंडे साहेबांनी जे विचार दिले, जे संस्कार दिले, त्या संस्काराचीच शिदोरी फक्त आपल्याजवळ होती. बाकी काही मुंडे साहेबांनी असा काही वारसा होता की बाबा धन धान्य संपत्ती नाही. मुंडे साहेबांनी जनसंपत्ती ही आपल्याला वारशामध्ये दिलेली आहे. प्रीतमताई मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर अचानक राजकारणात त्यांना पाऊल ठेवावं लागलं आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर ताईंनी खासदारकीची निवडणूक लढवली. 10 वर्ष अत्यंत चांगलं काम ताईंनी देशामध्ये नाव होईल असं आपल्या बीड जिल्ह्याचं केलं आणि याचं मला मनापासून कौतुक आहे. ती माझी बहीण आहे म्हणून आहे. राजकारणात जेव्हा मी आमदार होते तेव्हा मुंडे साहेब खासदार होते, नंतर मी आमदार झाले तेव्हा प्रीतमताई खासदार झाल्या, तिसऱ्या वेळी प्रीतमताई खासदार झाल्या, पण मी काय आमदार झाले नाही. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून 5 वर्ष मी या जिल्ह्याची सेवा केलेली आहे. तेव्हा जिजा तुम्ही आमदार होतात, दोंडेसाहेब तुम्ही आमदार होतात, तेव्हा नमिताताई तुम्ही नव्हता, तुम्ही लहान होता, तुम्ही नंतर आल्या. आणि अनेक राज्यामधल्या सगळ्या आमदारांचं एकच म्हणणं असायचं की मुंडे साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा राजकारणात आणलेलं आहे. आत्ताच माझ्याबरोबर धनुभाऊ पण दर्शन घेऊन गेले. त्यांना पुढे वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला जायचं होतं आणि ते पुढे गेलेत. खरं तर माझी तब्येत 3 दिवस इतकी खराब होती, मला प्रचंड ताप, प्रचंड अशक्तपणा होता. तब्येतीचा अंदाज घेऊन प्रीतमताई पुढे निघाल्या. प्रवीणजींचा निरोप होता मला, मी त्यांना व्हिडिओवर दाखवलं, बघा माझी काय हालत आहे. आमचा केजचा संदीप पाटील फोन करत होता, मी त्याला व्हॉइस क्लिप पाठवली, अरे बाळा माझी तब्येत बरोबर नाही. तर त्याचं मला मेसेज आला, ताई आमच्या डोळ्यात अश्रू आले, तुमचा आवाज खूप खराब आहे. आत्तासुद्धा या क्षणाला माझी तब्येत बरोबर नाही, मला ते नाग वेडा काय असते ते झालं. या खांद्यापासून पाठीपासून पूर्ण विळखा आहे. आता बाया गटकडून मिठी मारायल्यात, पाठीवर थापा मारायल्यात, माझ्या अंगाची आग होत होती. पण मला बाबांचं दर्शन घेणं नाही असं कसं होईल? माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तिगड आणि गोपीनाथ गडाचं दर्शन 12 डिसेंबर 3 जूनला माझं तर चुकणार नाही. का चुकणार नाही ह्याचं गुढ सांगते. मी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय, प्रीतमताईंनी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय, पण तुम्ही काही साहेबांच्या पोटी जन्म नाही घेतला ना.
हजारो लोकांनी मुंडन केलं होतं साहेब गेल्यावर, हजारो लोकांनी जणू स्वतःचा बाप केलाय. तर त्यांनी जे रक्ताचं नातं निर्माण केलंय ते नातं रक्ताचं आहे, घामाचं आहे, श्रमाचं आहे, परिश्रमाचं आहे, संघर्षाचं आहे, एकमेकांना दिलेल्या. ए बाबा मागचे शांत बसा ना, आपण कुठल्या कार्यक्रमात आहोत? शांत बसा. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले सगळेजण जिथे आहे तिथे बसा, काही प्रॉब्लेम नाही. हे नातं तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही जर घरामध्ये कुठली तारीख जर काढायची असेल, खाली बसा म्हणूच नका, बाकीचे नुसते खाली बसा. प्रत्येक जण खाली बसा म्हणाले, नुसते बसा, तोंडावर बोट ठेवा आणि बसा खाली. हाताची घडी, बोलल त्याचं दुखल पोट. तुम्ही जर एखाद्या लग्नाची तारीख आली आणि 12 डिसेंबर आली, एखाद्या कार्यक्रमाची तारीख आली आणि 3 जून आली, तर तुम्ही सुद्धा घेत नाहीत, नाही आपल्याला साहेबांच्या गोपीनाथ गडावर जायचंय. मग माझ्या एवढं काय, माझ्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर केलंय, तर मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून तुमच्या पायात घातले तरीही मी तुमचं ऋण कधीही फेडू शकणार नाही. सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक मुंडे साहेबांमुळे केवळ भरभरून माझ्यावर प्रेम करतात. आज मी इथे बोलायच्या आधीच मी एका गोष्टीचा उल्लेख करू शकते. केज तालुक्यामध्ये झालेली घटना. माझा भाऊ लहान, आत्ता या लोकसभेच्या नाही, आधीच्या निवडणुकीत सरपंच होता, माझ्याबरोबर काम केलंय. मी कधी पक्ष पाहिला नाही. माझं राजकारण 5 वर्ष मंत्री असताना मी विरोधी पक्ष, आपला पक्ष, आपला तुपला, याचा त्याचा, याचा पाहुणा त्याचा पाहुणा, काही पाहिलं नाही. मी पाहिलं ते फक्त माणुसकीचं नातं. माझ्या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक माणसाचा विकासाचा अधिकार आहे हा विश्वास ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमवण्याचं काम. तो माझा भाऊ कुणाच्या तरी आईच्या पोटचं लेकरू सकाळी घरी निघाले आणि परत घरी आलं नाही. त्या आईच्या यातना एक स्त्री समजू शकते. त्या आईच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या, त्या घरात असणाऱ्या त्याच्या भावाच्या, त्याच्या घरच्या आई वडिलांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. आज अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये येऊ नये हीच मी ईश्वरचरणी, वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना करते की अशा परिस्थितीशी लढण्याची सक्षमता आणि शक्ती हे माझ्या लोकांमध्ये होते. आपण जसे आहो त्याचंच, जसा नेता आहे, आता मी मोठी बहीण आहे, मी बाबा जसे करायचे तसे करायचे. बाबा असे मागे पाठीला हात घेऊन चालायचे, तशीला अर्धे लेकरं या परळीमध्ये आमच्या नात्र्यामध्ये, हो रे राजे, नात्र्यामध्ये, हो रामू तुझा मुलगा दाखवत होता त्या दिवशी बाबा कसे चालते. त्यांनी तर साहेबांना पाहिलंच नाही. आमचा सचिन आहे नात्र्याचा, त्याची मुलगी साहेबांसारखं चालवून दाखवाय. आज या राज्यामध्ये मुंडे साहेबां जसं नेता आहे, जसा कार्यकर्ता आहे, तसाच खाली कार्यकर्ता तयार होत असतो. आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगलेच संस्कार करायचा प्रयत्न केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून, माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे ही माझी अपेक्षा. माझ्या लोकसभेनंतर सुद्धा मी आव्हान केलं होतं, मन मोठं ठेवा. निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात. लोक भ्रमात जातात, लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये. त्या चकव्याला मागे टाकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मोठं मन, राजासारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लाभला पाहिजे. हे प्रत्येकाचं सोनं करायचं आहे जीवनामध्ये, हेच आमचं कर्तव्य आहे. त्या लेकराचा जीव गेला त्याच्याबद्दल, त्याची जी निर्घृणपणे त्याचा
हत्या झाली त्याच्याबद्दल मी अत्यंत तीव्र संताप व्यक्त करते. त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते. ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे, ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही. पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल दुःख व्यक्त करते. मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले, मी स्वतः एसपींना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल, जो खरा दोषी असेल, ज्यांनी खरंच याच्यामध्ये ह्या लेकराचा जीव घेतलाय, त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे हा माझा आग्रह. आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते. त्यांनी किती स्वप्न पाहिले असतील, सरपंच उद्या निवडणूक लढायची, जिल्हा परिषद लढायची, काय काय स्वप्न असतील, ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही. तुम्हाला राग आलाय ना, एखाद्याने तुमचं कॉलर धरली ना, तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त. एखाद्याने एक थोबाडीत मारली, तुम्ही 2 मारा. एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काही ईश्वर आहेत का, असुर आहेत, राक्षस आहेत? हे चालणार नाही. हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही. ह्याचं राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही. त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते. त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. मी अक्षय मुंदडांना फोन केला होता. कुठे गेला अक्षय? हां, मी त्यांना फोन केला. म्हणलं आता बाबा, ते नेहमी मला म्हणते विमलताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत. तर मी म्हटलं आता माझं लेकरू म्हणून तूच जा, कारण माझी तब्येत बिघडलेली होती. मला अंथरुणातून निघता येईना, नागवेड्याचं दुखणं वाईट असतंय, ताप नुसता अशा ठणका. अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणले कुठे अशा ठिकाणी जाऊ नका, गर्दीत जाऊ नका. तरी पण मी आज आले. मी अक्षयला म्हणलं बाबा तू त्यांच्या लेकराच्या घरी जाऊन भेटून ये, त्यांच्या आईवडिलांच्या सांत्वन कर, त्यांचं म्हणणं काय म्हण आणि त्यांना सांग की पंकजा ताई आणि सर्व परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले, हे शब्द बोलले, हे माझ्या बाबांचे संस्कार आहेत. ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना यमसदनाला पाठवलं होतं. ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं होतं. त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले, ते अजून परत आले नाही. ते मुंडे साहेबांनी, मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यूमध्ये मुंडे साहेबांचा उल्लेख करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने गृह खातं सांभाळलं होतं. मी देवेंद्रजींनाही सांगितलं, अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहेत. बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही. पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं, गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार, गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातीपणा न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे. ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येतं, शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही मन भरून येतो, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने माझं काही वाईट केलं, त्याची लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते. आज मी आमदार आहे, जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे पुढे. तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील, कारण आता मी आमदार काही परळीची नाही, फक्त परळीला डबल आमदार झाले, पण मी जिल्ह्याचे आमदार आहे कारण मला आमदारांनी निवडून दिले आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी, या जिल्ह्याच्या प्रत्येक दुःखी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी, या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी, ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घालणार आहे. हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षीने मी तुम्हाला देतो. हा माझा, मी मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, चर्चा केली. मी सांगितलं की हा माझा मराठवाडा हा मागासलेला, हा मागासलेला ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे भौगोलिक आहे. पाणी नाही माझ्या मराठवाड्याला, सिंचनाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तर त्यांच्यावर आपण तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून इथल्या लोकांना आपल्याला रोजगार देण्याची गरज आहे. या भागातल्या स्त्रियांच्या सुद्धा हाताला बळ, आता लाडकी बहीण तर झालीच आहे,
पण स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. मला पूर्ण विश्वास आहे की ही सगळी स्वप्न जी मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय माऊली बीड जिल्ह्यासाठी पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच योगदान देता यावं. आज 12 डिसेंबर आहे. जंगी कार्यक्रम दरवर्षी असतो. सगळ्या राज्यभरातून लोक येतात, मोठे नेते येतात, मोठे वक्ते येतात. पण मी यावेळी विनंती केली की अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा. माझी खूप इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 0 यश मिळालं होतं आणि यावेळी प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार इथे मुंडे साहेबांच्या या गडावर करावा अशी माझी इच्छा होती. पण ते काय कळत नव्हतं की शपथविधीची तारीख 12 आहे का 13 आहे. मग म्हटलं आपण सगळ्यांना उगीच इकडे अडचणीत बोलवावं. परत काही बैठक लागली दिल्लीमध्ये, तर हा कार्यक्रम मी राखीव ठेवलेला आहे. मी भविष्यामध्ये करणार आहे. मी राज्यभर प्रचार केला आणि राज्यभर प्रचार करताना मला जे जे तरुण चेहरे आढळले, जे निवडून आले, त्यांना ईश्वर नी यश दिलं आहे, त्यांना संधी मिळावी आणि चांगले चांगले राजकारणी घडावे, गुणी राजकारणी घडावे, संस्कारी चांगले राजकारणी घडावे, यासाठी सुद्धा मला योगदान देणं हे माझं मुंडे साहेबांची कन्या म्हणून कर्तव्य. दुसरं कारण, हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचं. या जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना आहेत. आता काही अपहरणाची घटना झाली किंवा ही मृत्यू झाला या तरुण पोराचा, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा. मी धनुभाऊलाही म्हटलं हे कारण आहे, ते मला योग्य केलं की अशा परिस्थितीमध्ये आपण काही जंगी कार्यक्रम घेणं योग्य नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं दुःख झालं असताना. आणि म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने केलं. तरीही एवढ्या संख्येने तुम्ही आलात. बघा ते गेवराईमधले लोक आलेत, बोरकर दिसायलेत मला, आमचे इथे आमच्या साताऱ्यावरून साताऱ्याचे आहेत पण राहतात मुंबईला, नवी मुंबईला. आमचे डॉक्टर आलेले आहेत आणि ती जी मशाल आहे, ती मशाल डॉक्टर खाडे किती वर्ष झाले घेऊन यायले? 11 वर्ष झाले. लोक चालत येतात, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. सिंदखेड राजाहून आता डॉक्टर कायंदे पण आलेत आणि आमचे आमदार पण कायंदेच आहे, दोघंही कायंदेत. मी त्यांच्या विरोधात जरी प्रचार केला तरी आशीर्वाद दिलाय, असं नाही की नाही. आणि आमचे केडेकर पण आले जे त्यांच्या विरोधात उभे होते. आता थोडे 2-3 मतदारसंघात थोडं गडबड होती की 3ही लोक उभे होते, तिघांना 3 लोकांनी प्रचाराला बोलवलं होतं. पण हे लोक इथे आलेले आहेत. हे लोक वर्षानुवर्ष येतात इथे, वर्षानुवर्ष मुंडे साहेबांच्या दर्शनाला येतात. ही पुण्याई फार थोर आहे, हे पुण्याई फार मोठी आहे, हे फार मोठे आशीर्वाद आहे. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं हाही तेवढाच मोठा आशीर्वाद आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा एखाद्याला एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणं सुद्धा भाग्य आहे. त्यांनी मला स्टार प्रचारक केलं होतं 14ला, त्याच्यानंतर 19ला आणि 24ला. 14ला माझा सर्वस्व, माझे पाप गेला तरी मी संघर्ष यात्रा काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी मी रात्रंदिवस एक केला. 19ला मी स्वतः निवडणूक लढत होते. धनुभाऊन माझी फाईट होती, अत्यंत कठीण लढाई होती. असं समोरासमोर आम्ही लढू शकतो, दुसरा माणूस असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी रात्र्यामध्ये 60-70 सभा तेव्हाही दिल्या आणि राज्यभरामध्ये काम केलं, कारण मोदीजींनी स्टार प्रचारक केलं होतं. आणि आत्तासुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हणलं आपलंच आहे, घड्याळसुद्धा दाबा. आणि मग राज्यभर मी फिरले, आपला पक्ष मोठा करावा. हे मुंडे साहेबांची जी समाधी आहे ही कमळात आहे. दरवेळी मी सांगते कमळातच 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 ही समाधी मी कमळातच का बांधली असेल? का मला दुसरं काही नाही सुचलं? पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवाने मला माहीत नाही. पण ज्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खर्ची घातला, आपल्या जीवनातले सुवर्ण क्षणसुद्धा कमळाला दिले. ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला, ना आजारपण पाहिलं, ना दुःख पाहिलं, ना सुख पाहिलं. तिन्ही लेकी आमच्या आईच्या
गळ्यात बांधून की तू यांना संस्कार दे, तू यांना एकटं उभी कर, मोठं कर. मी मात्र देशासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी काम करणार आहे. कारण मी त्या मुशीतून आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले. राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे. अनेक गोष्टी सहन करत करत, अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं. आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे. आणि मला माहीत नाही मी हे किती दिवस चालवू शकेन, माझी लायकी पण नाही याला पेंट करायची. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं. ईश्वराने, बाबांनी, भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा, ज्या वंचित समाजात जन्मले, म्हणजे जात नाही म्हणत बरं का, मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना. काहीतल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा ह्याच्या मळ्यात येतं, त्याच्या येत नाही, त्याच्या येत नाही, असं नाही ना. सगळेच वंचित आहेत नाही विकासापासून. त्या वंचितात जन्माला आले, ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये यावी. न्यायदेवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजूमध्ये खरं खरं आणि खोट्याला खोटं असतं, तसं खरं आणि खरं खोटं करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी. आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मुठमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी. काय मंत्र आहे तो? मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही. मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते, काही लोकांना तुझं चूक आहे रे तू गप्पास म्हणू शकते. हे बघा हसायले. मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची औलाद नाही. जे आहे ते समोर आहे, जे आहे ते स्पष्ट आहे. खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही. आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे. उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल. हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना, एवढीशी पंकुताई म्हणायचे लोक मला, पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई. तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे 12-13 वर्षाची असताना. इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला. प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आलेत, मी मध्य प्रदेशचा प्रभारी आहे, अर्धा तास गप्पा मार. बाबा म्हणायचे विजयाराजे शिंदे आल्यात, त्यांच्याशी बस चहा पाणी कर. या राज्यामध्ये, या देशामधले मोठे मोठे नेते 12-13 वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केला आहे. एक संस्कार आहे, एक सज्जनता आहे, एक घरंदाजपणा आहे, खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकडं करण्याची गरजच काय जर लोक आपल्या पाठीशी उभे. आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात, ह्याच्यापेक्षा लोकांचे काय आपल्यावर प्रेम असू शकतं. हे पहा, ज्यांना पद पाहिजे, ज्यांना काहीतरी मिळवायचं आहे, ते मुठभर लोक आहेत, ते इकडे तिकडे करत असतील. पण ही असंख्य जनता, प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाहीत. आणि तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी आहे. जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढी मोठी डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार. जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार. जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार. ज्या दिवशी तुम्ही म्हणणार ताई नको, मला तुम्हाला लादणारच नाही. तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले, माझ्यावर जो जीव दिलाय, त्याच्यामुळे आज मी इथे आहे. तुम्हा सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते. आणि जे इथे आलेत सगळे, आता सगळं इथे खिचडी झाली आहे, सगळेच आलेत, सगळ्यांचे मी स्वागत करते. नमिताताई मुंदडांचे, अक्षय मुंदडांचे स्वागत करते, धोंडे साहेबांचे स्वागत करते, जिजांचे स्वागत करते, प्रवीणजी तुमचे स्वागत करते, आमचे डॉक्टर कायंदे आणि आमचे आमदार कायंदे सतीश नागरे यांचे स्वागत करते. आमचे इथे सगळे, तुमचा हात वरच आहे का, तात्या आलेले आहेत त्यांचं स्वागत करते. सगळे इथे आलेले आहेत, सगळे मागे आष्टीचे लोक आलेले आहेत,
केसचे लोक आलेले आहेत. आमचे मागे दिसायलेत संतोष भाऊ दिसायलेत, नेहरकर दिसायलेत, भगवान दिसायला आहे, विजयकांत मुंडे दिसायलेत, रामदास बडे दिसायलेत, नेताजी मालक दिसायलेत, दत्ता काका देशमुख दिसायलेत, उषा काकू दिसायलेत, रमाकांत बापू, अनुरोध सानप सगळे तर दिसायलेत. सगळ्यांचे नाव घेतले तर कसं होईल. आणि यावेळी मी आमदारांचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे जे दरवर्षी येणाऱ्या माझ्या आमदार आल्याच आहेत, पण मला वाटलं यावेळी मोनिकाताई राजळे आल्या आहेत, टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करावं. अत्यंत झुंज देऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. त्यांचंही मनापासून मी स्वागत करते. आणि आज या ताई इकडे या. आज कुठलाही कार्यक्रम जाहीर नसताना देखील एवढे सर्व नेते कार्यकर्ते आले, त्यांचे मी हात जोडून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रद्धांजली वाहते. त्यांनी किती स्वप्न पाहिले असतील. सरपंच, उद्या निवडणूक लढायची, जिल्हा परिषद लढायची, काय काय स्वप्न असतील ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही नाही. तुम्हाला राग आलाय ना, एखाद्याने तुमचं कॉलर धरली ना, तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त. एखाद्याने एक थोबाडीत मारली, तुम्ही 2 मारा. एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काही ईश्वर आहेत का, असुर आहेत, राक्षस आहेत? हे चालणार नाही. हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही. ह्याचं राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही. त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते. त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. मी अक्षय मुंदडांना फोन केला होता. कुठे गेला अक्षय? हां, मी त्यांना फोन केला. म्हणलं आता बाबा, ते नेहमी मला म्हणते विमलताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत. तर मी म्हटलं आता माझं लेकरू म्हणून तूच जा, कारण माझी तब्येत बिघडलेली होती. मला अंथरुणातून निघता येईना. नागवेड्याचं दुखणं वाईट असतंय, ताप नुसता अशा ठणका. अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणले कुठे अशा ठिकाणी जाऊ नका, गर्दीत जाऊ नका. तरी पण मी आज आले. मी अक्षयला म्हणलं बाबा तू त्यांच्या लेकराच्या घरी जाऊन भेटून ये, त्यांच्या आईवडिलांच्या सांत्वन कर, त्यांचं म्हणणं काय म्हण आणि त्यांना सांग की पंकजा ताई आणि सर्व परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले, हे शब्द बोलले, हे माझ्या बाबांचे संस्कार आहेत. ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना यमसदनाला पाठवलं होतं. ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं होतं. त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले, ते अजून परत आले नाही. ते मुंडे साहेबांनी, मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यूमध्ये मुंडे साहेबांचा उल्लेख करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने गृह खातं सांभाळलं होतं. मी देवेंद्रजींनाही सांगितलं, अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहे. बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही. पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं, गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार, गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातीपणा न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे. ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येतं, शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही मन भरून येतो, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने माझं काही वाईट केलं, त्याची लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते. आज मी आमदार आहे, जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे पुढे. तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील, कारण आता मी आमदार काही परळीची नाही, फक्त परळीला डबल आमदार झाले, पण मी जिल्ह्याचे आमदार आहे कारण मला आमदारांनी निवडून दिले आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी, या जिल्ह्याच्या प्रत्येक दुःखी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी, या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी, ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घालणार आहे. हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षीने मी तुम्हाला देतो. हा मी मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, चर्चा केली. मी सांगितलं की हा माझा मराठवाडा हा मागासलेला, ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे भौगोलिक आहे. पाणी नाही माझ्या मराठवाड्याला, सिंचनाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.
तर त्यांच्यावर आपण तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर ह्या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून इथल्या लोकांना आपल्याला रोजगार देण्याची गरज आहे. या भागातल्या स्त्रियांच्या सुद्धा हाताला बळ, आता लाडकी बहीण तर झालीच आहे, पण स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. मला पूर्ण विश्वास आहे की ही सगळी स्वप्न जी मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय माऊली बीड जिल्ह्यासाठी पाहिले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच योगदान देता यावं. आज 12 डिसेंबर आहे. जंगी कार्यक्रम दरवर्षी असतो. सगळ्या राज्यभरातून लोक येतात, मोठे नेते येतात, मोठे वक्ते येतात. पण मी यावेळी विनंती केली की अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा. माझी खूप इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 0 यश मिळालं होतं आणि यावेळी प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार इथे मुंडे साहेबांच्या या गडावर करावा अशी माझी इच्छा होती. पण ते काय कळत नव्हतं की शपथविधीची तारीख 12 आहे का 13 आहे. मग म्हटलं आपण सगळ्यांना उगीच इकडे अडचणीत बोलवावं, परत काही बैठक लागली दिल्लीमध्ये, तर हा कार्यक्रम मी राखीव ठेवलेला आहे, मी भविष्यामध्ये करणार आहे. मी राज्यभर प्रचार केला आणि राज्यभर प्रचार करताना मला जे जे तरुण चेहरे आढळले, जे निवडून आले, त्यांना ईश्वर यश दिलं आहे, त्यांना संधी मिळावी आणि चांगले चांगले राजकारणी घडावे, गुणी राजकारणी घडावे, संस्कारी चांगले राजकारणी घडावे, यासाठी सुद्धा मला योगदान देणं हे माझं मुंडे साहेबांची कन्या म्हणून कर्तव्य. दुसरं कारण, हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचा. या जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना आहेत. आता काही अपहरणाची घटना झाली किंवा ही मृत्यू झाला या तरुण पोराचा, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा. मी धनुभाऊलाही म्हटलं हे कारण आहे, ते मला योग्य केलं की अशा परिस्थितीमध्ये आपण काही जंगी कार्यक्रम घेणं योग्य नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं दुःख झालं असताना. आणि म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने केलं. तरीही एवढ्या संख्येने तुम्ही आलात. बघा, ते गेवराईमधले लोक आलेत, बोरकर दिसायलेत मला, आमचे इथे आमच्या साताऱ्यावरून साताऱ्याचे पण राहतात मुंबईला, नवी मुंबईला आमचे डॉक्टर आलेले आहेत. आणि ती जी मशाल आहे, ती मशाल डॉक्टर खाडे किती वर्ष झाले घेऊन यायले? 11 वर्ष झाले. लोक चालत येतात, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. सिंदखेड राजाहून आता डॉक्टर कायंदे पण आलेत आणि आमचे आमदार पण कायंदेच आहे, दोघंही कायंदेत. मी त्यांच्या विरोधात जरी प्रचार केला तरी आशीर्वाद दिलाय, असं नाही की नाही. आणि आमचे केडेकर पण आले जे त्यांच्या विरोधात उभे होते. आता थोडे 2-3 मतदारसंघात थोडं गडबड होती की 3ही लोक उभे होते, तिघांना 3 लोकांनी प्रचाराला बोलवलं होतं. पण हे लोक इथे आलेले आहेत. हे लोक वर्षानुवर्षे येतात इथे, वर्षानुवर्ष मुंडे साहेबांच्या दर्शनाला येतात. ही पुण्याई फार थोर आहे, हे पुण्याई फार मोठी आहे, हे फार मोठे आशीर्वाद आहे. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं हाही तेवढाच मोठा आशीर्वाद आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा एखाद्याला एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणं सुद्धा भाग्य आहे. त्यांनी मला स्टार प्रचारक केलं होतं 14ला, त्याच्यानंतर 19ला आणि 24ला. 14ला माझा सर्वस्व, माझे पाप गेला तरी मी संघर्ष यात्रा काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी मी रात्रंदिवस एक केला. 19ला मी स्वतः निवडणूक लढत होते. धनुभाऊन माझी फाईट होती, अत्यंत कठीण लढाई होती. असं समोरासमोर आम्ही लढू शकतो, दुसरा माणूस असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी राज्यामध्ये 60-70 सभा तेव्हाही दिल्या आणि राज्यभरामध्ये काम केलं, कारण मोदीजींनी स्टार प्रचारक केलं होतं. आणि आत्तासुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हणलं आपलंच आहे, घड्याळसुद्धा दाबा. आणि मग राज्यभर मी फिरले, आपला पक्ष मोठा करावा. हे मुंडे साहेबांची जी समाधी आहे ही कमळात आहे. दरवेळी मी सांगते, कमळातच 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 ही समाधी मी कमळातच का बांधली असेल, का मला दुसरं काही नाही सुचलं. पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवाने मला माहीत नाही.
पण ज्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खर्ची घातला, आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण सुद्धा कमळाला दिले. ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला, ना आजारपण पाहिलं, ना दुःख पाहिलं, ना सुख पाहिलं. तिन्ही लेकी आमच्या आईच्या गळ्यात बांधून की तू यांना संस्कार दे, तू यांना एकटं उभी कर, मोठं कर. मी मात्र देशासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी काम करणार आहे. कारण मी त्या मुशीतून आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले. राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे. अनेक गोष्टी सहन करत करत, अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं. आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे. आणि मला माहीत नाही मी हे किती दिवस चालवू शकेन, माझी लायकी पण नाही याला पेंट करायची, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं. ईश्वराने, बाबांनी, भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा, ज्या वंचित समाजात जन्मले, म्हणजे जात नाही म्हणत बरं का, मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना. काही इथल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा ह्याच्या मळ्यात येतं, त्याच्या येत नाही, त्याच्या येत नाही, असं नाही ना. सगळेच वंचित आहेत नाही विकासापासून. त्या वंचितात जन्माला आले, ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये यावी. न्यायदेवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजूमध्ये खरं खरं आणि खोट्याला खोटं असतं, तसं खरं आणि खरं खोटं करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी. आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मुठमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी. काय मंत्र आहे तो? मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही, मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते, काही लोकांना तुझं चूक आहे रे तू गप्पास म्हणू शकते. हे बघा हसायले. मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची औलाद नाही. जे आहे ते समोर आहे, जे आहे ते स्पष्ट आहे. खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही. आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे. उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल. हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या मी जेव्हा लहान होते ना, एवढीची पंकुताई म्हणायचे लोक मला, पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई. तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे 12-13 वर्षाची असताना. इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला, प्रवीणजी. बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आलेत, मी मध्य प्रदेशचा प्रभारी आहे, अर्धा तास गप्पा मार. बाबा म्हणायचे विजयाराजे शिंदे आल्यात, त्यांच्याशी बस चहा पाणी कर. या राज्यामध्ये, या देशामधले मोठे मोठे नेते 12-13 वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केला आहे. एक संस्कार आहे, एक सज्जनता आहे, एक घरंदाजपणा आहे, खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकडं करण्याची गरजच काय, जर लोक आपल्या पाठीशी उभे आहेत. आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात, ह्याच्यापेक्षा लोकांचे काय आपल्यावर प्रेम असू शकतं. हे पहा, ज्यांना पद पाहिजे, ज्यांना काहीतरी मिळवायचंय, ते मुठभर लोक आहेत, ते इकडे तिकडे करत असतील, पण ही असंख्य जनता, प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाहीत. आणि तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी आहे. जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढी मोठी डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार. जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार. जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार. ज्या दिवशी तुम्ही म्हणणार ताई नको, मला तुम्हाला लादणारच नाही. तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले, माझ्यावर जो जीव दिलाय, त्याच्यामुळे आज मी इथे आहे. तुम्हा सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते. आणि जे इथे आलेत सगळे, आता सगळं इथे खिचडी झाली आहे, सगळेच आलेत, सगळ्यांचे मी स्वागत करते. नमिताताई मुंदडांचे, अक्षय मुंदडांचे स्वागत करते, धोंडे साहेबांचे स्वागत करते, जिजांचे स्वागत करते, प्रवीणजी
तुमचे स्वागत करते. आमचे डॉक्टर कायंदे आणि आमचे आमदार कायंदे सतीश नागरे यांचे स्वागत करते. आमचे इथे सगळे तुमचा हात वरच आहे का? तात्या आलेले आहेत, त्यांचं स्वागत करते. सगळे सगळे इथे आलेले आहेत. सगळे मागे आष्टीचे लोक आलेले आहेत, केसचे लोक आलेले आहेत. आमच्या मागे दिसायलेत संतोष भाऊ दिसायलेत, नेयरकर दिसायलेत, भगवान दिसायला आहे, विजयकांत मुंडे दिसायलेत, रामदास बडे दिसायलेत, नेताजी मालक दिसायलेत, दत्ता काका देशमुख दिसायलेत, उषा काकू दिसायलेत, रमाकांत बापू, अनुरोध सानप सगळे तर दिसायलेत. सगळ्यांचे नाव घेतले तर कसं होईल. आणि यावेळी मी आमदारांचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे जे दरवर्षी येणाऱ्या माझ्या आमदार आल्याच आहेत, पण मला वाटलं यावेळी मोनिकाताई राजळे आल्या आहेत, टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करावं. अत्यंत झुंज देऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. त्यांचंही मनापासून मी स्वागत करते. आणि आज या ताई इकडे या. आज कुठलाही कार्यक्रम जाहीर नसताना देखील एवढे सर्व नेते कार्यकर्ते आले, त्यांचे मी हात जोडून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.